मध्यरात्री भेटणारी मुलगी भाग 2. रोहन बराच वेळ त्या बंद बंगल्यासमोर निश्चल उभा राहिला. काही क्षणांपूर्वी त्याने स्वतःच्या डोळ्यांनी रियाला त्या दरवाजातून आत जाताना पाहिलं होतं, पण आता त्याच दरवाजावर गंजलेलं मोठं कुलूप लटकत होतं. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. भीती असूनही मनातील उत्सुकतेने त्याला मागे फिरू दिलं नाही. त्याने मोबाईलची टॉर्च चालू केली आणि खिडकीतून आत डोकावलं. घरात सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलेलं होतं. तुटलेल्या खुर्च्या, कोळ्यांच्या जाळ्यांनी झाकलेल्या भिंती आणि कोपऱ्यात पडलेलं जुनं कपाट पाहून असं वाटत होतं की या घरात अनेक वर्षापासून माणसाचा पाय पडलेला नाही. इतक्यात वरच्या मजल्यावर कोणीतरी सावकाश चालत असल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज इतका स्पष्ट होता की जणू कोणीतरी मुद्दाम त्याला वर बोलावत होतं. रोहनने पुन्हा एकदा खिडकीतून आत पाहिलं, पण अंधाराशिवाय त्याला काहीच दिसलं नाही. त्याच क्षणी थंड वाऱ्याची एक झुळूक त्याच्या अंगावर गेली आणि कोणीतरी अगदी कानाजवळ येऊन त्याचं नाव हळूच विचारल्यासारखं त्याला जाणवलं. रोहन दचकून मागे सरकला. आजूबाजूला कोणीच नव्हतं, पण हवेत एक विचित्र गारवा पसरला होता. त्याने घाईघाईने बाईक सुरू केली आणि मागे वळूनही न पाहता घराच्या दिशेने निघाला. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. डोळे मिटले की रियाचा चेहरा, तो अंधारलेला बंगला आणि कानात घुमणारा तो गुदगुदण्याचा आवाज त्याला पुन्हा पुन्हा ऐकू येत होता. दुसऱ्या दिवशी दिवसभर ऑफिसमध्ये बसूनही त्याचं कोणत्याच कामात लक्ष लागलं नाही. संध्याकाळ कधी होते आणि पुन्हा रियाला कधी भेटतोय याचाच तो विचार करत होता. रात्री नेहमीप्रमाणे तो त्या बसस्टॉपवर पोहोचला. रिया आधीपासूनच तिथे उभी होती. आज तिच्या चेहऱ्यावर हसू पूर्णपणे गायब झालं होतं. तिचे डोळे लालसर दिसत होते आणि ती काहीतरी खोल विचारात हरवलेली वाट पाहत होती. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. अखेर रियाने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात विचारलं, काल त्या बंगल्यापर्यंत का आलास? रोहनच्या अंगातून जणू वीज गेली. त्याने त्या घटनेबद्दल कोणालाच काही सांगितलं नव्हतं. मग रियाला ते कसं कळलं? तो उत्तर शोधत तिच्याकडे पाहत राहिला. रियाने काही न बोलता त्याचा हात हलकेच आपल्या हातात घेतला. नेहमीप्रमाणे तिचा स्पर्श बर्फासारखा थंड होता. त्या स्पर्शात माया होती, पण त्याचबरोबर एक अनामिक भीतीही होती. काही क्षणांनी तिने हात सोडला आणि दूर अंधाराकडे पाहत म्हणाली, काही दारं उघडली तर माणूस सत्यापेक्षा मृत्यूला जास्त जवळ जातो. त्या बंगल्याचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. हे ऐकून रोहनच्या मनातले प्रश्न आणखी वाढले. रिया नक्की कोण होती? त्या बंगल्याशी तिचा काय संबंध होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती फक्त रात्रीच का भेटत होती? त्या रात्री रोहनने ठरवलं की काहीही झालं तरी तो त्या बंगल्याचं रहस्य शोधून काढणार. पण त्याला माहीत नव्हतं की त्या निर्णयामुळे त्याचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. तर मित्रांनो, पुढील भाग बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. धन्यवाद.